शेतकरी म्हणतो ऊसाची नाही चांगली वाढ होणार, नाही चांगल्या प्रकारे फुटवा देखील वाढणार. तर नेमकी चांगला फुटवा होण्यासाठी, ऊसाची एकसारखी वाढ होण्यासाठी नेमकी काय उपाययोजना केल्या पाहिजे? चला तर मग या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव अक्षय, तुम्ही बघत आहात ॲग्रो फार्मा. शेतकरी मित्रांनो, शेती संबंधित असेच नवीन व्हिडिओ या चॅनलवरती येतच असतात. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, जेणेकरून काय होईल, शेती संबंधित असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत नक्कीच पोहोचत. त्यातूनच तुमचा नक्कीच फायदा हा नक्कीच होऊ शकतो. बाकी शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी म्हणतात की आमच्या ऊसाची वाढ ही म्हणजे खालीवर होत असते किंवा एकसारखी वाढ होत नाहीये. एकसारखी वाढ होण्यासाठी काय उपाययोजना केला पाहिजे? आणि आता सध्या उन्हाळ्यामध्ये आता ऊन खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला टेम्परेचर बघायला मिळत आहे. तर अशा वेळेस नेमकी कोणत्या काळजी घेतली पाहिजे ऊसाची? कोणते खतं आपण त्यांना ड्रिपने सोडले गेले पाहिजे, जेणेकरून आपल्या पिकाची जी काही फुटव्याची स्टेज आहे तर त्यामध्ये आपल्याला चांगला रिझल्ट भेटेल, चांगला फुटवा निघेल. तर त्याच विषयी आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण चर्चा करणार आहोत. बाकी ऊस उत्पादक शेतकरी असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण की इथून पुढे रेग्युलरली डेली आपल्याला प्रत्येक म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल, जेणेकरून आपलं उत्पादन हे चांगल्या प्रकारे वाढू शकतं. तर शेतकरी जर कधी विषय आहे तर एकसारखा वाढ होण्यासाठी, तर शेतकरी मित्रांनो आपण काय करत असतो, पाण्याने ज्यावेळेस पाणी देत असतो तर म्हणजे आपले जर काही ते रान हे ढाळी जर असेल किंवा पाणी न धरणारं असेल तर ते काय होत असतं, वरच्या टोकातून जसं पाणी सोडलं आपण तर पूर्ण खालच्या कडेला येऊन जमा होऊन जात असतं. आणि तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला खालच्या टोकाचा जो ऊस आहे तो चांगल्या प्रकारे बघायला मिळत असेल. जो मधला टप्पा आहे, जो पाणी वाहून येत असतं, तर तिथं थोडासा आपल्याला फटका बसलेला असतो, थोडा अप अँड डाऊन होऊन जात असतो. तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तर म्हटलं तर तुम्ही त्यावर जर काही तुम्हाला सारखी वाढ पाहिजे असेल, एकसारखा हाईट पाहिजे असेल, तर त्यासाठी आपल्याला ठिबक सिंचनचा वापर करणं खूप जास्त गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो असं काही नाही की आपण खूप महागडा ठिबकच वापरला गेला पाहिजे. तर आपण एकदम साधं लो ग्रेडचं 1400-1500 रुपयाला देखील बंडल येत असतं, तर त्याचे देखील आपण इथं वापर करू शकता. त्याने म्हणजे एक सीझन जरी आपला एक वर्षभर बी गेलं तर आपल्याला त्याचे आपले पैसे भेटून जातात. कारण की आपल्याला ऊसाला आपल्याला वेगवेगळे खतं देखील ड्रिपने सोडता येतात. शेवट ज्यावेळेस आपला ऊस हा म्हणजे आपल्याला मध्ये जाता येत नाही त्यावेळेस देखील आपण ड्रिपद्वारे खतं सोडू शकतो. एकसारखं पाणी त्याला ऊसाला भेटत असतं. आणि ड्रिपनं जे काय होत असतं, जे काय स्टार्टिंगच्या पॉईंटला जे पाणी भेटत असतं तेच पाणी हे शेवटच्या टोकापर्यंत देखील पाणी भेटत असतं. त्यामुळं काय होतं, हाईट जे आहे ते सर्व साधा म्हणजे सर्विस सारखीच राहत असते. आणि पाण्याने थोडंसं म्हणजे खालच्या साईडच्या बाजूच्या ऊस हा चांगला राहतो. बाकी तोंडाच्या जे काय आपण जे पाणी देत असतो तेवढी बाजू थोडीशी चांगली असते. जे मधला टप्पा असतो तो पूर्ण थोडासा हलका पडत असतो आणि तिथंच आपण ॲव्हरेजला थोडंसं रिवर्स येत असतो. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. जर कधी आपल्याकडे ठिबक सिंचनचा वापर करू शकत असाल तर नक्कीच करा. किंवा पाणी देत असताना पाण्याचा देखील योग्य ते नियोजन करा, कारण की ऊन खूप जास्त आहे, आपल्या पिकाला देखील तेवढंच पाण्याची गरज आहे. आणि शेतकरी मित्रांनो म्हणजे जुन्या काळामध्ये जर आपले नागमोडी बरेच शेतकरी करत होते. आमच्या स्वतःच्या शेतामध्ये बघितलं तर नागमोडी पहिले करत होते, पण आता ते बांधणी करायला याला त्याला खूप वेळ जात असतो आणि खूप मेहनतीचं काम आहे ते. त्यामुळं जर काही ठिबक सिंचननं जर काही तुम्ही पाणी द्याल तर उत्तम आहे. त्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कधी सुरुवातीच्या स्टेजपासून जर आहे आपण नियोजन केलं तर आपलं उत्पादन 100 टनापर्यंत देखील पोहोचू शकतं. त्यासाठी शेतकरी सुरुवातीला आपल्याला 100 टन सारखं नियोजन बी करणं गरजेचं आहे. म्हणजे की आपल्याला फुटवा, मेन म्हणजे फुटवा. जर कधी आपल्या ऊसाच्या याला 4च फुटवे निघाले आणि आपण ते फुटवा वाढवण्यासाठी ज्यावेळेस फुटव्याची स्टेज संपून गेली त्यावेळेस खतं देऊन तरी आपल्याला फुटवा भेटणार नाही. ज्यावेळेस तिथं फुटव्याची स्टेज आहे त्याच वेळेस जर कधी आपण योग्य ते खताचं नियोजन केलं तरच आपल्याला कुठेतरी हा पुढे चालून त्याचा बेनिफिट भेटू शकतो. जसं की शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीच्या स्टेजला तुम्ही 1261 या खताचा देखील वापर करू शकता.
किंवा आपण जर कधी 1448चा जरी वापर केला, 1448चा जर तुम्ही वापर करत असाल तर 100% तुम्हाला जास्तीत जास्त फुटवा हा नक्कीच भेटेल. पण 1448 थोडंसं महागडं जात असतं, पण त्या पद्धतीने त्याचे रिझल्ट पण आहे. 1448 मध्ये आपल्याला 5 किलो युरिया देखील ऍड करायचं आहे, जेणेकरून काय होईल, आपला जो काही ऊसाचा प्लॉट आहे तो 100% ग्रीनरीवरती राहील आणि चांगली वाढ करण्यासाठी देखील त्याला मदत होईल. बाकी शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा, जेणेकरून त्यांचा देखील कुठेतरी फायदा हा नक्की होऊ शकतो. आणि सोबतच तुमचे काही प्रश्न असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आपण नेक्स्ट टॉपिक त्याविषयी नक्कीच चर्चा करूया. चला तर मग भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.